नमस्कार. आज मी तुम्हाला कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग सांगणार आहे. त्याचबरोबर सोप्या पद्धतीने कटोरी कशी वाढवायची ते देखील सांगणार आहे. नवीन शिकणाऱ्या लोकांसाठी हा व्हिडिओ खूप युजफुल ठरणार आहे. त्यामुळे तो शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा. प्रथम आपण मागचा भाग कट करायला घेऊया. आता आपण पेपर कटिंगला सुरू करूया. तर मागचा भाग होता 14. 14 मध्ये 1 इंच प्लस केल्यानंतर 15. 15 वर रेघ मारून घ्यायची. त्याच्यानंतर आपला शोल्डर आहे 5.5. मुंडा आहे 6. छातीचा चौथा भाग 9 आहे. आठ 32 कंबर आहे. 8 चौक 32. 1 इंच मागच्या टक साठी आणि 2 इंच आहे मार्जिन. मागचा भाग आहे त्यामुळे मुंडा आकार आपल्याला 1.5 वर द्यायचा आहे. गळा रुंदी 2.5 आहे आपली आणि मागच्या गळ्याची उंची आहे 9. खाली आपल्याला ब्रॉडनेस साठी 3 इंच घ्यायचा आहे. गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. आता मागचा आपल्याला टक्स कुठे घ्यायचा आहे? ह्या दोघांच्या मध्ये. हे आहे अंतर 9 म्हणून आपल्याला 4.5 वर टक्स घ्यायचा आहे. अर्धा इंच इकडं, अर्धा इंच इकडं. टक्सची उंची 4 किंवा 4.5 आपल्या मर्जीनुसार घ्यायची. मी 4.5 घेतलेलं. उंची आहे आपली 14 प्लस 1 इंच वाढवून घेतले आपण. 5.5 शोल्डर आहे. 6 मुंडा आहे. गळा रुंदी 2.5 आहे वरती, खाली आहे 3 इंच. गळा आहे मागचा आपला 9 इंचाचा. इथं मुंड्याला आकार देण्यासाठी आपण हा घेतलाय 1.5. छाती आहे आपली 9 म्हणजे 36चा चौथा भाग 9 प्लस आपण 2 इंच मार्जिन घेतली. खाली कंबर आहे आपली 8 म्हणजे 32चा चौथा भाग 8 प्लस 1 इंच आपण टक साठी घेतले आणि प्लस 2 इंच मार्जिन.
अशा प्रकारे बॅक साईड कट झालेली आहे. आता फ्रंट कट करून घेऊया. आता आपण फ्रंट करायला घेऊया. हा बॅक घ्यायचा आहे, बॅक पासून खाली अर्धा इंच सोडून द्यायचंय आणि आहे तसा बॅक आपल्याला आखून घ्यायचा आहे. इथं अर्धा इंच फक्त आपण एक्स्ट्रा घेतलेला आहे फ्रंटसाठी बॅक पासून. त्याच्यानंतर आपण मुंडा आखून घ्यायचा आहे. एक इंचावर मुंडाचा आकार द्यायचा आहे. गळा रुंदी 2.5 घेणार आहोत. वरच्या साईडला गळा आहे 6, पण आपण 6.5 का घेतोय, कारण वरती अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे. खालची गळा रुंदी आपण 3 घेणार आहोत ब्रॉडनेससाठी. अशा प्रकारे गळ्याला आकार देऊन घेऊया. आता आपण योगपट्टी घालू. दोन्ही साईडला 3 इंचावर मार्किंग करून सरळ रेष मोडून घ्यायची. त्याच्यानंतर 1 इंच वरती जायचा. आता आपण कटोरी पाहणार आहोत. आपली छाती आहे 36 साठी आपण कधी पण 5.25 ते 5.5 ची कटोरी घेतो. तर इथून आपल्याला 5.5 वर डॉट घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथून 1.5 इंच वरती, त्याच्यानंतर इथून 2 किंवा 2.25 एवढं असं घ्यायचंय आणि हा आकार द्यायचा कटोरीचा. या प्रकारे आपली कटोरी झालेली आहे तयार. ही कटोरी आपण वाढवणार आहोत. कशी सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे. त्याच्या आधी आपण बघूया. 5.5 आपला शोल्डर आहे, 6 आपला मुंडा आहे. त्याच्यानंतर गळा रुंदी आपण 2.5 घेतली वरती, खाली 3 घेतली. गळा आहे 6.5चा, 6चा गळा आहे, 6.5 घेतलेला आहे आपण. इथं आपण मुंड्याला आकार देण्यासाठी इथे 1 इंच वाढवलेला आहे. त्याच्यानंतर छाती आहे, हे सेम मागच्या भागाप्रमाणेच आहे 9+2, कारण 2 इंच मार्जिन घेतलेलं आहे. खाली तसंच आहे. इथं 3 इंच घेतले आपण योगपट्टीसाठी. इथं 1 इंच वरती चढून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथं 3 इंच आहे आणि आपण कटोरी घेतली आहे 5.5 ची. इथला आकार आपण घेतलाय 2.5 एवढा. 2.25 ते 2.5 हे 2.25 किंवा 2.5 घ्यायचा. अशा प्रकारे फ्रंट झालेला आहे आपला. आता आपण कट करून घेऊया आणि कटोरी कशी वाढवायची ते पाहूया.
हे झालेलं आहे आपलं. आता आपण कटोरी कशी वाढवायची ते पाहूया. त्याच्यासाठी सुरुवातीला कटोरी जशी आहे तशी आखून घ्यायची आहे. आता आपल्याला काय करायचं, कशी वाढवायची ते सांगतो. इकडे वरती अर्धा इंच जायचंय, असंच वरती घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इकडं असंच दीड, इकडं पण असंच वरती घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इकडं असंच घ्यायचं आहे दीड, आणि याचा सेंटर जो आहे किंवा याचा सेंटर घ्यायचा. 5.5च्या निम्मा किती होणार, 2.5. नाहीतर असं करायचं, इथून खाली 1.5 इंच घ्यायचं. आणि हे अर्धा जे इंच जे आहे ते डॉट डॉट करून खाली जोडून घ्यायचं. अशा प्रकारे कटोरी वाढवायची. आता कटोरी इथं आपण अर्धा इंच वाढवला, इथं 1.5 इंच वाढवला, इथं पण खाली असं 1.5 इंच वाढवलं, आणि इथंही 1.5 इंच वाढवलं. ह्याचा सेंटर काढू. अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने कटोरी कशी वाढवायची ते आपण आज मी सांगितलेलं आहे. आता ही कटोरी झालेली आहे आपली. आता टक्स, हा टक्स पण इकडं 1.5 इंच आणि इकडं 1.5 इंच, अशा प्रकारे. आणि इकडं असा केला तर 2.5 इंच घ्यायचा. हा सेंटर आधी आपण घ्यायचा, आणि असा 2.5 झाला पाहिजे. अशा प्रकारे कटोरी कट झालेली आहे आपली. आता हे बघा, कटोरी झालेली आहे. ही कटोरीचा काही उपयोग नाही, हा टाकून द्यायचा. आपली एक पट्टी आहे, आणि हा बॅक आहे. अशा प्रकारे कटोरी कट झाले, फ्रंट भाग कट झालाय, बॅक भाग कट झालाय. आता आपण स्लीव्स पाहूया. बाईसाठी मी 9 इंचाची घडी घेतली अशी, कारण छाती आपली आहे 36, त्याच्यामुळे चौथा भाग आपण 9 इंचाचा घेतलेला आहे मी ऑलरेडी 36 इंच. त्याच्यानंतर उंची घेऊया आपण, 8 उंची आहे, 1 इंच मिक्स करूया त्यात. हे झाले 9. 9 इंचावर सरळ रेष मारून घेऊ. त्याच्यानंतर आपण मुंडा उतार घेणार आहे 3 चा.
दंडघेर आहे आपला 5. दंडघेर 10 आहे, त्याच्या अर्धा 5 घेतलाय आपण. 2 इंच आपल्याला मार्जिन साठी घेतलेलं आहे. इथून आपण 2 इंच आतमध्ये यायचं. त्या प्रकारे 2-2 इंच मार्जिन घेतलेलं आहे इथं. छातीचा चौथा भाग 9 आणि 2 इंच आतमध्ये, म्हणजे हे 7 झालेलं आहे. त्याच्यानंतर हा आकार द्यायचा आपल्याला, तो याच्या साह्याने आपण देऊ शकतो. किंवा तुम्हाला डायरेक्ट येत असलं तर डायरेक्ट देऊ शकता. असं दुसरा आकार द्यायचा अशा प्रकारे. तर हे सरळ करायचं. अशा प्रकारे आपली स्लीव झाली आहे. हा पुढचा मुंडा आहे, हा मागचा निघ आहे.